गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर आज आम्ही निघालो होतो मोर्शीमधील सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी. पण त्याआधी मला विनिक्षासाठी अंगठ्यावाली चप्पल घ्यायची होती, कारण की तिला आता तशी प्रॅक्टिस व्हायला हवी. तर त्यासाठी शॉपमध्ये आलो आणि तिथे बघितलं तर सगळं ओव्हरसाईज चप्पल्स मिळत होतं, तिच्या साईजची नव्हती मिळत. त्याच्यामुळे तो प्लॅन तर फ्लॉप झाला आमचा. मग म्हटलं चला जाऊ द्या, आपण मार्केटमध्ये गणपती बाप्पा बघायला जाणारच आहोत, तर तेव्हाच तिच्यासाठी तिकडे चप्पल वगैरे बघून घेऊया. मग सगळ्यात आधी तर मोर्शीमध्ये जे हॉरर थीमवर गणपती बाप्पा होते ते बघायला आलो. तर ते होतं श्री आदर्श बाल गणेश मंडळ. तर इकडे काय केलं आम्ही, सर्वात आधी तर म्हटलं विनिक्षा जर आतमध्ये घाबरली वगैरे तर दर्शनच राहून जाईल, म्हणून जो साधा वे होता हॉरर वे क्रॉस न करता तिथे दर्शन घेऊन घेतलं गणपती बाप्पांचं आणि मग निघालो हॉरर वेनी क्रॉस करायला. आणि इकडे निघताच पहिल्याच क्षणी भूतानी असं घाबरवलं ना की विनिक्षा एवढी रडली आणि मला पण भीती वाटली ऍक्च्युअलमध्ये, म्हणून तिला बाजूच्या घरी ठेवलं, ओळखीचे होते आमचे ते. आणि मग आले निवांत दर्शन घ्यायला. तर ऍक्च्युअली झालं असं, आरतीची वेळ असल्यामुळे सगळे भूत गायब झाले होते, आरतीसाठी गेले होते. तर क्यूट 3-4 छोटे छोटे भूत होते, तर त्यांनी छानपैकी आम्हाला दर्शन वगैरे घेऊ दिलं. नंतर रामनगरचा राजा युवक मंडळ आम्ही तिथे आलो मोर्शीमध्ये बघायला. आणि इथे खूप छान अशी मूर्ती होती, खूप सुंदर अशी मूर्ती होती. आणि तुम्ही बघू शकता विनिक्षाने तर खूप छान असा एन्जॉय केला. घरी पण येत नव्हती आणि तिला ना असं कोणी पण मुली वगैरे दिसलं की तिला असं वाटतं आपल्या ट्युशनच्याच दिदी आहेत का, लगेच जाऊन त्यांना हात वगैरे लावते, अप्रोच करते, दिदी करते. आणि तिथनं निघून मग आम्ही आलो मेन मार्केटमध्ये. तर नवतरुण मंडळ होतं इथं आणि तिथला पण गणपती बाप्पा मोरावरती खूप सुंदर असं विराजमान होते. आणि इथे पण आम्ही छान असं दर्शन वगैरे घेतलं. आणि विनिक्षामध्ये तर वेगळंच काहीतरी संचारलं होतं, ती आमचं ऐकतच नव्हती. त्यानंतर न्यू प्रभात गणेश मंडळ इथे प्रभात चौकमध्ये आम्ही आलो आणि इथे हे क्यूटशे गणपती बाप्पा आम्ही बघितले. बापरे बा, सो क्यूट ना. मला म्हणजे जेवढे भारी वाटले ते खूप जास्त आवडले. असं पहिल्यांदा मी बघितलं आणि मी लगेच त्यांची नजरच काढून घेतली, कारण की माझीच नजर त्यांना लागली असेल, असं खूप क्यूट गणपती बाप्पा होते. त्यानंतर महाकाल गणेश मंडळमध्ये आठवडी बाजार जो आहे आपला, तिथे आलो आम्ही. हा गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इथे छान असं फील झालं, असं खूप म्हणजे असं महाकालचं दर्शन झाल्यासारखं खूप असं पॉझिटिव्ह फील झालं. पण ना बाकी मंडळ पाहताच नाही आले, विनिशा लगेच झोपून गेली होती आणि म्हणून आम्ही मग आलो घरी. आणि बाकीचे गणपती बाप्पा बघायचा प्लॅन माझा फ्लॉप झाला आणि तिच्यासाठी मार्केटमधून चप्पल घ्यायचा प्लॅन फ्लॉप झाला.